आणि बीडमधून एक महत्त्वाची बातमी आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर करण्यात आलाय। वन विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये खोक्याला जामीन मंजूर करण्यात आला। उर्वरित प्रकरणात मात्र त्याला अद्याप जामीन मिळाला नाहीये। सर्व प्रकरणात जामीन मिळेपर्यंत खोक्या कारागृहातच राहणार आहे। मारहाण प्रकरणी खोक्याला ताब्यात घेण्यात आलं होतं। अमानुष मारहाण त्याने एका व्यक्तीची केली होती आणि त्यानंतर त्याने वन विभागाची जमीन वापरल्याचा देखील आरोप करण्यात आला होता। दरम्यान या प्रकरणी जरी त्याला जामीन मिळाला असला तरी तो कारागृहातच राहणार आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। वन विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये खोक्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन हे आमच्या सोबत जोडले गेले आहे। आमिर, सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती? प्रणिता, नक्कीच जर आपण बघितलं तर सतीश भोसले उर्फ खोके आहे काही महिन्यापूर्वी चर्चेत आला होता। त्याच्यावर आहे तर वन्य प्राण्यांचा शिकार केलेला असं गुन्हा दाखल होता आणि जेव्हा त्याच्या घरात आहे बुलडोजर फिरण्यात आले होते त्यावेळेस त्याच्या घरी काय वन प्राण्यांचा मांस सुद्धा सापडला होता। त्यानंतर वन विभागाने गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर त्यांनी ऊसतोड मजुरांना सुद्धा मारहाण केली होती। असे 4-5 गुन्हे त्याच्यावर दाखल होते। अखेरकार आज जे वन विभागाने त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता त्याच्यावर त्याला जामीन मंजूर झाली। उर्वरित जे मारहाणीचे गुन्हे आहेत किंवा दुसरे जे पैसे फेकताना गुन्हे आहेत त्याच्यावरचे अजून ते जामीन मंजूर झालेले नाही। त्याला अजून कारागृहातच राहावं लागेल खोक्याला। प्रणिता जी आमिर